अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण केलं नाही या महाराष्ट्रामध्ये. सर, तुम्ही कधी राज ठाकरेंचे जवळचे मित्र असता? अजूनही आहे. तुम्ही कधी पवार साहेबांचेही निकटवर्ती अजूनही आहे. राहुल गांधींशीही तुमचा खूप चांगला स्नेह आहे, कायम राहील. हा एवढा सगळा समतोल हे कसं जमतं तुम्हाला? हे कसं आहे? ओवेसी पण माझा मित्र आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. काय झालं काय विचार बघा. आम्ही जर या देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य, संविधाने पाळतो तर जे आपले राजकीय विरोधक आहेत ना त्यांच्याशी आधी संवाद ठेवला पाहिजे. मी जेव्हा म्हणतो की मी बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे, त्यांच्याकडून मी काय शिकलो? त्यांनी मला आधी सांगितलं की जे आपले टीकाकार आहेत, प्रखर टीकाकार आहेत, त्यांच्याशी संवाद ठेवला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंची एक सवय होती, ते सगळे वृत्तपत्र वाचायचे. तेव्हा हे इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपण आज आहे तो नव्हता. आम्ही त्यांच्याकडे असायचो, बसायचो, त्यांना वाचून दाखवणं, अनेक गोष्टी आम्ही करायचो. सगळ्यात आधी बाळासाहेब काय वाचायचे? सगळ्यात आधी बाळासाहेब त्यांच्यावर टीका असलेला अग्रलेख वाचायचे. तो वाचल्यावर ज्याने तो लिहिला आहे टीकाकार, त्याला फोन करून त्याही चर्चा करायची आणि म्हणायचे तू मला भेटायला आहे, मग आपण त्या विषयावर बोलू. हे बाळासाहेब ठाकरे. त्यानंतर ते काय वाचायचे? वृत्तपत्रात जी पत्र असतात, वाचकांची पत्र, त्यात वाचकांची वेदना असते, दुःख असतं, टीका असते, ती वाचायची. आणि मग त्यातले जे टीकात्मक जे विषय असायचे त्याची ते नोंदी करून त्या संदर्भात आपली भूमिका आपापल्या लोकांना मांडायला सांगायची. टीकाकारांशी चर्चा आपण बोललं पाहिजे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातला वाद संवाद सगळ्यांना माहिती आहे, तो असायलाच पाहिजे. आताही असेल. आपण ओवेसींचेही मित्र आहात असं म्हणालात. असं आहे की अनेक मुद्द्यांवर जेव्हा ते बोलतात तेव्हा ते त्याच्यामध्ये अनेक लॉजिक असतात. अगदीच. तो बॅरिस्टर आहे, तो कायदा शिकलेला आहे आणि जो याने या देशाचं संविधान वाचून काही मुद्दे मांडले आहेत, ठीक आहे, ते मला पटत नसतील म्हणून त्याला मी देशाचा शत्रू ठरवणार नाही. सर, याला जोडूनच मग मला असं विचारायचं आहे, अर्थात काही हे कॉमन पीपलकडून आलेले प्रश्न आहेत की वंचित